नमस्कार मंडळी, रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान, मस्त, मजेत आणि आनंदी जावं. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा ज्या काही पूर्ण असतील ना, ज्या इच्छा असतील ना, त्या खरंच पूर्ण होत. कारण की माझ्या मनातली एक खूप इच्छा, खूप दिवसाची इच्छा होती, जी आज पूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे असं म्हणेन. म्हणून जरा मन एकदम आनंदी आहे. त्या आनंदाच्या भरात ना काहीतरी शब्द इकडे तिकडे निघतात, हे तुम्हालाही कळतच असेल. तर मी छान माझ्या घरची देवपूजा केली. त्यानंतर मी केली होती माझी उंबरठ्याची पूजा. आणि हे होतं आमचं एक नवीन घर, ज्याची सुरुवात झालेली आहे काम करायला आजपासून. आजचा दिवस खूप चांगला आहे. आणि ही आहे त्या घराची नेम प्लेट. तर असं एक सुंदर घर तयार होणार आहे आता. ते तुम्हाला मी हळूहळू पुढे या सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. आणि ही सगळी जर्नी ना मलासुद्धा छान जपून ठेवायची आहे, की मला निवांत जेव्हा मी घरात बसेन तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी दिसत राहतील. तर इथे मी छान पूजा करून घेतलेली होती. माझे मिस्टर सध्या काही दिवस झाले इथे नाही आहे, त्यामुळे सगळी पूजा मी केली. आणि त्यांचं म्हणणं होतं की नारळ पण कविता तूच फोडला पाहिजे. माझं मन होतं, पण म्हणे नाही कविता, केलंच पाहिजे तू. छान पूजा केली, प्रसाद वगैरे झालं, तिकडे काम सुरू झालं. आणि आज होती अष्टमी. तर गार्गीला एका ठिकाणी जेवायला बोलवलेलं होतं आणि ह्या ताईंकडे मी आलेले होते. तर कसं खूप गडबड असते ना, त्यामुळे मी थोड्या वेळ तिथे थांबले. म्हटलं चला तुम्हाला हेल्प पण करते, अशा हिशोबाने म्हटलं माझ्या पदरी पण काहीतरी थोडंसं पुण्य लागेल. आणि तुम्हाला ठोकपिटीचा आवाज येतो आहे ना, तर हे माझ्याच घराचं काम सुरू आहे, त्यामुळे थोडंसं इग्नोर करा, तर येत राहणार. आणि ते छान आम्ही फोटो काढले, मग थोडेसे व्हिडिओ काढले. आणि तिथे देवाचं नाव सुरू आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात खरंच खूप छान झालेली आहे. एकदम आठवणीत राहील असा दिवस आम्ही निवडला आजचा. आणि छान प्रकारे सुरू झालेलं आहे काम. आणि त्यानंतर मग मी पण तिथे जेवण केलं, कारण की त्यांचं म्हणत होतं कविता तू पण जेवण घे. आणि मस्त जेवण करून मग मी निघाले होते माझ्या घरी. चला भेटूया पुढच्या